अचानक फोन वाजला. राणीताई लगबगीने तो फोन उचलण्यासाठी जाऊ लागल्या. फोन त्यांच्या सुनेचा, श्वेताचा होता. श्वेता तिकडून बोलत होती की आम्ही आज येऊ शकणार नाही. आई, आम्ही माझ्या माहेरी आलो आहे, त्यामुळे तुम्ही आमची वाट पाहू नका. सुनबाईने फोन ठेवला आणि सासूबाईला साधं विचारलं सुद्धा नाही की तुम्ही कसा आहात, बरे आहात का, काही सुद्धा नाही. गेल्या 15 दिवसापासून राणीताई आपल्या मुलाची आणि सुनेची वाट पाहत होत्या. गेल्या 1 वर्षापासून त्यांनी त्यांच्या मुलाला पाहिलं नव्हतं. 15 दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचा फोन आला होता की आम्ही येणार आहे. त्यामुळे राणीताई खूप उत्साहित होत्या. परंतु सुनबाईचा, श्वेताचा फोन झाल्यानंतर त्या एका जागी शांत बसल्या आणि त्यांच्या डोळ्यातून आपोआपच अश्रू आले. 15 दिवसापासून राणीताईचे डोळे दरवाजाकडे, लेकाच्या वाटेकडे लागले होते. जर यायचंच नव्हतं तर आईला आशा कशामुळे लावली असेल देव जाणे. आज श्वेता, सून आणि राणीताईचा मुलगा मिहीर मुलगा येणार होते. परंतु अचानक सुनबाईने असा बॉम्ब फोडला की त्याच्या पुढे राणीताई काहीच बोलू शकल्या नाही. 1.5 वर्षापूर्वी श्वेताचं आणि मिहीरचं लग्न झालं होतं. लग्न झाले की लगेच तो आपल्या बायकोला घेऊन दिल्लीला कामाला गेला. लग्नाच्या अगोदर सुद्धा तो दिल्लीलाच कामाला होता. परंतु सुट्टी असल्यावर कधीमध्ये आईला भेटायला तो नक्की यायचा. पण आता मिहीर तसा करीत नव्हता. श्वेता ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला एक छोटा भाऊ होता. साहजिकच सुट्टी असली की श्वेता आपल्या माहेरी नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी जायची, नाहीतर कुठेतरी फिरायला जायची. सासरी फक्त श्वेताची सासूबाई राणीताईच होत्या. तरी पण श्वेताला आपल्या सासरी का जावे वाटत नव्हते काय माहीत. राणीताईला वाटत होतं की कमीत कमी लग्न झाल्यावर तरी सुरुवातीला मला भेटायला आले असते तर चालले असते. परंतु लग्न झाल्यापासून असं काय झालं आहे की ते आपल्या आईला विसरले आहेत. मी माझ्या सुनेचं आणि मुलाचं मन दुखेल असं कधीच बोलली नाही. त्या दोघांना आईसारखी माया लावली आहे, पण दोघे त्यांच्या मायेचा फायदा घेत आहेत हे नक्की आहे. राणीताई विचारात बुडाल्या होत्या. एक वेळेस सुनाला येऊ वाटत नाही, मला भेटू वाटत नाही हे मी समजू शकते, कारण का सासू सून हे नातं पहिल्यापासूनच न पटणार आहे ते ठीक आहे. परंतु मिहीरला काय झालं आहे, तो पण आपल्या आईला भेटू शकत नाही का? विचार करता करता आईचं काळीज रडायला लागलं. हक्काचा माणूस जवळ असल्यावर कुठल्या पण परिस्थितीला सामोरे जातो. तेव्हा राणीताईची मैत्रीण जी शेजारीच राहत होती, विशाखाताई आली आणि त्यांनी पाहिलं की राणीताई उदास आहेत. नक्कीच यांना काहीतरी झालं आहे. त्या राणीताईला समजू लागल्या की ताई, मला माहित आहे मिहीर तुमचा एकुलता एक मुलगा आहे. तुम्हाला त्याची आठवण येणं स्वाभाविकच आहे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुम्ही तुमच्या सुनेकडून आणि मुलाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. विशाखाताई, तुम्ही हे काय बोलत आहात? मी माझ्या मुलाला कसं विसरून जाऊ? तो माझा मुलगा आहे. अहो ताई, मी विसरून जावा असं म्हणतच नाही. मी फक्त म्हणते की त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका. कारण आपण एखाद्याकडून अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण नाही केल्या तर आपल्याला खूप त्रास होतो. तसेच तुम्ही आता त्यांच्याकडून अपेक्षा केली होती की मुलगा आणि सून येतील, परंतु ते दोघे आले नाहीत. त्यामुळे तुमचं मन किती दुखलं हे तुम्हालाच माहीत आहे आणि ते दुःख मी समजू शकते. त्यामुळे राहिलेलं आयुष्य हे आपल्या मर्जीने, आपल्या हक्काने जगायचं, कुणाच्या अधीन राहायचं नाही. आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला करायला भेटल्या नाहीत त्या गोष्टी करायच्या. तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपा. जसं की मला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा शौक होता, परंतु नवरा, घर, दार, मुलं याच्यात अडकल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. परंतु आता तसं होत नाही. आता मी चित्रपट रिलीज झाला की लगेच मी तो पाहून येते. आता मी माझी सारी हौस पूर्ण करते. आणि हो, आम्ही आता उद्या संध्याकाळी अयोध्येला रामदर्शनाला जाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर सांगा. असं पण एक तिकीट शिल्लक आहे. एक जणीची अचानक तब्येत खराब झाली, त्यामुळे तिकीट शिल्लक आहे. आम्ही मैत्रिणी जाणार आहोत.
तुम्हाला यायचं असेल तर सांगा. पण विशाखाताई, तुम्ही तर तुमचा मुलगा आणि सुनोसोबत राहत आहात की, मग तरी पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे ताई तुम्ही विचारलेला प्रश्न, कारण का मी माझ्या मुलासोबत राहते, परंतु मला सुद्धा आता स्पेस पाहिजे आहे. घरदार सांभाळून आयुष्यभर नुसता जीव रडकुंडीला आला आहे. जग कसं आहे, जगाची सुंदरता मला पाहायची आहे. त्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी जगत आहे आणि माझी सून आणि मुलगा मला कोणतेच बंधने घालत नाहीत. काही बायकांना लहानपणापासून कोणाचा ना कोणाचा तरी दबाव असतोच. लहान असताना वडील, वयात आल्यावर भाव, लग्न झाल्यावर नवरा आणि म्हातारपणात मुले. या सगळ्या माणसात आपण कधी आपलं आयुष्य जगायचं? आपल्याला जे पाहिजे ते करण्याचा आपल्याला चान्सच भेटत नाही. विशाखाताई काय बोलत आहात ते सगळं आता राणीताईच्या ध्यानात आलं आणि त्यांना समजले सुद्धा. शेवटी कधीपर्यंत आपल्या मुलाची आणि सुनेची वाट पाहणार? आपल्याला फक्त आशा लावतात आणि येतच नाही. राणीताई विशाखाताईला म्हणाल्या की मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण रामदर्शनाला जायच्या आधी मला माझ्या मुलाला भेटायला जाणार आहे आणि मी तेथूनच स्टेशनला येईल. विशाखाताईंना सुद्धा त्यांची अट मान्य झाली. मग नंतर विशाखाताई आणि राणीताई दोघी पण शॉपिंग करण्यासाठी गेल्या आणि राणीताई आपल्या बॅग भरून त्या दुसऱ्या दिवशी श्वेताच्या माहेरी पोहोचल्या. तेव्हा बाहेर श्वेताचे वडील झाडांना पाणी घालत होते. त्यांनी जेव्हा राणीताईला पाहिलं तेव्हा ते पण त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. ताई, तुम्ही अचानक कसं काय आल्या? सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही तर येऊन आम्हाला सरप्राईज दिलं. इथे अशा उभ्या का? चला आतमध्ये. श्वेताचे वडील राणीताईला आतमध्ये घेऊन आले. घरात हॉलमध्ये श्वेता, मिहिर आणि श्वेताचा भाऊ सगळेच बसले होते. श्वेताची आई किचनमध्ये काम करत होती. अचानक राणीताईला पाहून मिहिर आणि श्वेता दोघे पण आश्चर्यचकित झाले. मिहिर बाळा, मला तुला पाहावंसं वाटत होतं म्हणून मी इथे आली आहे. मी विचार केला की माझी दोन्ही लेकरं बरी आहेत का ते एकदा पाहावे. श्वेता म्हणाली की आई, तुम्ही हे काय बोलत आहात? आम्हा दोघाला काय झालं आहे? आम्ही दोघं तर ठीक आहोत की. ओ सॉरी, मला असं विचारायला नव्हतं पाहिजे होतं, चुकलंच माझं. राणीताईपाशी खूप मोठी बॅग होती. ती बॅग पाहून त्यांचा मुलगा मिहिर म्हणाला की आई, तुला कुठे जायचं होतं का? एवढी मोठी बॅग घेऊन आली आहे. हो बाळा, मी माझ्या मैत्रिणीसोबत अयोध्येला चालली आहे. त्यामुळे म्हटलं की एकदा मुलाला आणि सुनेला पाहावं आणि मग नंतर येथूनच स्टेशनला जावं आणि मग आम्ही सगळे मिळून तेथून जाणार आहोत. राणीताईचे बोलणे ऐकून सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. असं काय अर्जंट होतं की बॅग घेऊनच ह्या इथं श्वेताच्या माहेरी आल्या असतील? त्यामुळे श्वेताच्या माहेरच्या लोकांना हे काय पटलं नाही. श्वेता मध्येच म्हणाली, आई, हे कधी ठरलं? तुम्ही तर आम्हाला आता काही सांगत नाही. अचानकच तुम्ही प्लॅन बनवायला लागला की काय? सुनबाई, मी तुला का सांगू आणि कशामुळे? आणि तू माझा फोन उचलती कुठे? तुझं काम असेल तेवढ्यापुरताच तू मला फोन करते आणि ते पण मोजकच बोलून फोन ठेवते. मला बोलायची संधी तू देतच नाहीस. आणि मिहिरचं म्हणशील तर तो तर साधा माझा फोन आला आहे म्हणून पाहत सुद्धा नाही. कधी आपल्या आईला फोन सुद्धा करत नाही. म्हणून म्हटलं डायरेक्ट जाऊन भेटावं. श्वेताची वहिनी म्हणाली, आई, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी गरम गरम चहा बनवून आणते. श्वेताच्या वहिनीच्या आग्रह खातीर राणीताई बसल्या. श्वेताचा भाऊ म्हणाला, आई, तुम्ही अचानक कसं काय चालला? तुमचं आधीच प्लॅनिंग झालं का अचानक झालं? अरे बाळा, तुला काय सांगू, घरात एकटी फार बोर होते. त्यामुळे विचार केला की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फिरून घ्यावं. आणि मिहिर पण खूप दिवसातून आला आहे. वर्ष झालं मी माझ्या मिहिरला पाहिलं नव्हतं म्हणून एकदा पाहायचं होतं मला त्याला. श्वेताची आई म्हणाली, ताई, तुम्ही काय बोलत आहात? वर्ष झालं आहे? अहो, गेले 4 महिन्यापूर्वीच तर मिहिरराव आणि श्वेता आले होते की. मला श्वेताने सांगितलं होतं की आम्ही सासूबाईपाशी आहोत. मग तुम्ही खोटं का बोलत आहात की वर्ष झालं आहे मी माझ्या मुलाला पाहिलं नाही?
अहो श्वेताच्या मम्मी, गेल्या 4 महिन्यापूर्वी मिहिर आणि श्वेता माझ्याकडे आले नव्हते. ते दोघे फिरण्यासाठी दुसरीकडे गेले होते. तसं लग्न झाल्यावर आजकाल मुली परक्या होतात, तसंच आजकाल लग्न झाल्यावर सुद्धा मुले परके होऊ लागले आहेत. ताई, कोण म्हणतं की लग्न झाल्यावर मुलींचा हकदार बदलतात? मुलांचे सुद्धा हकदार बदलतातच की. जाऊ द्या, मला या गोष्टीचं काहीच वाटत नाही. ते दोघं आपली लाईफ एन्जॉय करत आहेत. आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. म्हणून मी ठरवलं आहे की आजपासून जेवढं माझं आयुष्य आहे तेवढं मी आनंदात घालवणार आहे. माझ्याकडे बँक बॅलन्स पण चांगला आहे. मी तो जपून ठेवला होता. म्हणलं मुलाला उपयोगी पडेल, परंतु त्या दोघांना माझी काहीच काळजी नाही. त्यामुळे मी तो पैसा फक्त स्वतःसाठी आणि एखाद्या गरजू माणसासाठी वापरणार आहे. त्यामुळे मला 1 रुपयाचे सुद्धा आता कोणाकडून अपेक्षा नाही. राणीताईने एकदा आपल्या मुलाकडे पाहिलं, पण त्याची नजर खाली होती. श्वेताची आई श्वेताला म्हणाली, श्वेता, हे काय ऐकत आहे मी? वर्ष झालं तू तुझ्या सासरी गेली नाही. तुला लाज वाटते का ग एकट्या सासूला असं एकटीला सोडताना? आणि मला का खोटं बोलले की 4 महिन्यापूर्वी मी सासूबाईपाशी आहे? श्वेताने लाजेने आपली मान खाली घातली. अगं मूर्ख मुली, एका मुलाला त्याच्या आईपासून लांब ठेवतेस? किती मोठा गुन्हा करत आहेस, समजते का तुला? आम्ही तुला हे संस्कार दिले आहेत का? त्यांच्या मुलाला त्यांच्या आईला भेटून देत नाही. अगं कमीत कमी त्यांना फोनवर तरी व्यवस्थित बोलायचं. ही काय पद्धत आहे? राणीताई म्हणाल्या, अहो ताई, यात फक्त श्वेताची चूक नाही, यात चूक माझ्या मुलाची सुद्धा आहे. त्याने सुद्धा कधी मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही किंवा फोन करण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्याला खरंच आपल्या आईची काळजी असती तर त्याने काही पण करून मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु तो त्याच्या दुनियेत आता खुश आहे. तर यामध्ये फक्त श्वेताची चूक नाही. एकदा मला मुलाला पाहायचं होतं, त्यामुळे मी आली आहे. आता मी मिहिरला पाहिलं आहे. मी आता जाते. थोड्या वेळात माझी गाडी येईल, असे बोलून राणीताई उभ्या राहिल्या. तेव्हा मिहिर आणि श्वेताने त्यांचा रस्ता अडवला, त्यांची माफी मागितली आणि ते दोघे स्वतः राणीताईला स्टेशनला सोडवायला आले आणि त्यांना वचन दिले की यापुढे अशी चूक होणार नाही. आम्ही आता तुम्हाला आमच्या सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे लवकर या, आपण सगळे सोबत दिल्लीला जाऊ. सासूबाई पण हसत आपल्या फिरायला गेल्या. शेवटी आईचं काळीज लय दिवस आपल्या लेकरापासून नाराज राहत नाही. कोणी माफ करो या ना करो, परंतु आई वडील नेहमी आपल्या मुलांच्या चुकीला माफ करतच असतात. पण खरं म्हटलं तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही ते आईबाबांचं महत्त्व विसरत चालले आहेत. काळ बदलतोय तसं आई बाबांसोबतचे जे संबंध आहेत आजच्या मुलामुलींचे तेही बदलताना दिसत आहे. तो आदर, ती नम्रता, या गोष्टीची कमतरता भासायला लागली आहे असं वाटतंय. जसजसे मुलं मुली मोठे होत चालले आहेत तसं आई बाबांच्या सोबतचे ते बोलणं बसणं कमी होत जातंय. जे निर्णय घ्यायचे असतात मुलामुलींना ते जवळच्या मित्रांना ते सांगणं योग्य त्यांना वाटत नाही. पण आईबाबांना नाही का, तर ते बोलतील, रागवतील. त्यांना त्यातलं काही कळत नाही. अशी आजच्या मुलामुलींची स्थिती होत चालली आहे. आणि यातच आईबाबांचे महत्त्व आपण विसरत चाललोय असं वाटतंय. आपल्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी पाहिले. काय योग्य काय नाही हे त्यांना चांगलं माहीत असते, तरी आज आपण त्यांना बोलू देत नाही. बोलले तर त्याचा आपल्याला त्रास वाटतो, सहन होत नाही. कारण बदल्यात वेळेनुसार आपणही बदलतो आणि त्यांचा त्रास होतो. म्हणून त्यांना आपण वृद्धाश्रमात ठेवतो का, तर ते नसले की आपलं आयुष्य असं मोकळं, आपणच आपल्या मनाचे राजे. खरं तर त्यांनी असे दिवस पाहायला आपल्याला जन्म दिलेला नसतो, पण आपण त्यांचा मनाचा विचार कुठं करतो, त्यांच्या भावना आपण कुठे समजून घेतो. आई बाबा हे दोनच असे व्यक्ती आहेत जे आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतात. तेच आपल्या जवळ असतात, पण आपण त्यांना आपल्या जवळच समजत नाही. ज्यांनी स्वतःचे पंख कापून आपल्या पंखांना उडायला शिकवले त्यांना आज आपण महत्त्व देत नाही. खरं तर आई बाबा हे दोनच असे आहेत
या विश्वावर ज्यांनी जागा कोणी नाही घेऊ शकत, हेच आजचे मुलं मुली विसरत चालले आहेत. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.